ग्रीफ एकतर आयडेंटिफाय ते कशी करू शकतील आणि कसं त्यांनी त्याच्याशी डील करावं? मला वाटतं की मानसोपचाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललाय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. हं. जे आपल्याला किती साधं आहे ना, की आपल्याला डोकं दुखतंय तर पटकन आपण म्हणतो हा क्रोसिन घ्या हं, किंवा हं. व्हॉटएव्हर टॅबलेट बरोबर. जी हो. सूट करते ती घ्या. तसंच मन दुखलं की काय करायचं, हे याच्यासाठी किती इन्हिबिशन्स आहेत अजून. हो. आणि नक्कीच आहेत. दुखतंय हे ऍक्सेप्ट करा पहिल्यांदा. दुखणार हे ऍक्सेप्ट करा. हं, हं. कारण कितीतरी गोष्टी तुमच्या मनाच्या इतक्या जवळ असतात हं. आणि त्यांना आपण गाडून टाकतो. हो. एकतर हो. एक्सप्रेशन नसतं. हं. म्हणजे हे एक्सप्रेशन ना आईबाबांनी कुठेतरी शिकवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. खरंय. आईबाबांकडे सुद्धा नसतं ते एक्सप्रेशन. राइट, राइट. ठीक आहे, पण त्या पिढीत ते नाही झालं. पण हं. त्यांच्यात नव्हतं म्हणून माझ्यात नाही असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्यावर काम करूया. बरोबर. हो, हो. एखादी गोष्ट छान आहे हं. किंवा साधा रोजचा स्वयंपाक छान झालाय, हे सांगायला काय हरकत आहे? हं, हं. म्हणजे चांगलं नाही झालं तर आपण 50 वाक्यांमध्ये जे बोलतो, की आज इतकं भयंकर झालंय की काही आता जेवावंसंच वाटत नाहीये. आता काय द्या काहीतरी लोणचं चटणी असेल तर त्याच्यावर एवढी व्होकॅब्युलरी आहे आणि छान झालंय तर विचारावं लागतं घरच्या माणसांना कसं झालंय. खरंय. बट यू कॅन टेल इट. इतक्या साध्या गोष्टीतून तुम्ही स्वतःलाही सवय लावू शकता, की समोरच्या माणसाला हे छान झालंय हं. किंवा तू छान दिसतेस किंवा तुमचं काहीतरी छान मी पाहिलं. हं. हे सांगणं ही हं. खूप छान सवय आहे.